जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जिल्ह्यात गृहमतदानाला उत्साहात सुरुवात। नंदुरबार येथील 100 वर्षांच्या मानाबाई चौधरी यांनी बजावला गृहमतदानाचा हक्क। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे। जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या 4 विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर 14 पासून गृहमतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे नोव्हेंबर 15 रोजी नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील नंदुरबार शहरातील 100 वर्षे वयाच्या आजी श्रीमती मानाबाई चिंदू चौधरी यांनी अतिशय उत्साहात आपल्या घरून मतदानाचा हक्क बजावला आहे। जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त 48 पथकांमार्फत हे मतदान सलग 4 दिवस 2 फेरीत रविवार 17 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे। गृहमतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे। पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे। त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12D फॉर्म भरून घेतला आहे। या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत। 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये नंदुरबार 383 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत। गृहमतदानासाठी विधानसभा क्षेत्रात नियुक्त 48 पथके गृहमतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेत आहेत। गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे। मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल, मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे। गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहता येणार आहे। यावेळी नंदुरबार शहरातील वेडाबाई खंडू पेंढारकर या 94 वर्षीय वृद्धा तसेच शरदचंद्र रामदास शहा या अंध 92 वर्षीय वृद्धांचे गृहमतदान विशेषत्वाने करण्यात आले। यावेळी सेक्टर ऑफिसर उमेश भदाणे, सूक्ष्म निरीक्षक वैभव गुंजकर, मतदान अधिकारी क्रमांक 1 शिवाजी यादव, महसूल सेवक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रानूलाल भोई हे पथक यावेळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।